कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोला एकनाथराव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणताय? तुमचे जावई बापू रमले आहेत ना तिकडे सासूरवाडीत? होय, तसं रामल्यात. नाही, तसा सारंग आमचा लागवी आहे. जिथे जातो तिकडे लगेच रमतो. तुम्ही अचानक फोन केलात? काही विशेष कारण? थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोलायचं होतं? काही काळजीचं कारण नाही ना? बोला ना. तसं काळजीच होतं. जावई बापू आणि साऊ बद्दल बोलायचं होतं. सारंग आणि सावलीबद्दल? अहो, बोला बोला. सावर स्वस्त बाबा थांब. अहो, एकनाथराव, अहो रडायला काय झालं? हॅलो एकनाथराव. रडू नका बाबा, रडू नका. स्वतःला म्या सगदेव बोलतोय. अरे सखदेव, अरे काय झालं? एकनाथराव रडतायत का? काय झालंय? अहो, ते सारंगदाजी आणि साऊ मध्ये सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे आई म्हणत होती असं आहे बघा समज. सखदेवा, चंद्रकांतजी, आता तुम्हीच सांगा, ज्या संसारात नातच नाही त्याला संसार कसं बनायचं? तुम्हीच सांगा. नाही, बरं झालं तुम्हाला आपणच कळलं हे, कारण माझ्यासाठी ही समस्याच होती की तुम्हाला हे सगळं सांगायचं कसं. पण ठीक आहे, आता विचार असा करा की जी साधारण नाती असतात, जी वेळ देऊन विश्वासाने बांधलेली असतात, त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून गोडवा निर्माण होतो. पण हे नातं तर अचानक निर्माण झालंय ना. ज्या परिस्थितीत हे नातं निर्माण झालं त्याची तुम्हाला कल्पना आहेच. त्यामुळे मला वाटतं आत्ताच आपण कुठल्याही निष्कर्षावर यायला नको. आपण सारंग आणि सावली दोघांनाही थोडासा वेळ द्यायला हवा. आणि हे बघा एकनाथराव, मी सारंगचा बाप आहे म्हणून हे बोलतोय असा समज करून घेऊ नका. अहो, परिस्थिती किती नाजूक आहे तुम्हाला कल्पना आहे ना. आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतोय की फक्त थोडा वेळ जाऊ द्या. अहो, तुम्ही सांगताय ते खरं आहे, पण आमच्या साऊ बरोबर जे काय. हो, जेव्हा नाती अशा नाजूक वळणावर असतात ना, तेव्हा त्यांना वेळ देणं एवढी एकच गोष्ट आपल्या हातात असते. मला खात्री आहे जसं जसा काळ जाईल तसं सारंग आणि सावली एकमेकांना समजून घेतील आणि सावलीचा चांगुलपणा सारंगला नक्की कळेल आणि तो तिचा स्वीकार करेल. आणि खरं सांगू का, सारंग एक अत्यंत विचारी मुलगा आहे. त्याच्या मनात निश्चित काहीतरी विचार असणार. हो, म्हणूनच तर तो तुमच्या गावी आलाय ना तिकडे. चंद्रकांतजी, किती सोप्या पद्धतीने ह्यो गुंता तुम्ही सोडवला बघा. अहो, गुंता कसला, नशिबाचा भाग आहे सगळा. आणि तसंही आपल्या हातात काय आहे? करता करविता तर तोच आहे ना, तुमचा पांडुरंग. होय, हे समजा त्योच घडवून आणतोय बघा, आणि यातला मार्ग बी त्योच दावणार आहे. खरं सांगू का, माझ्या मनात जराही शंका असती सारंग आणि सावली यांचा संसार नीट होऊ शकणार नाही तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं असतं. पण माझी पूर्ण खात्री आहे की ते गुण्या गोविंदानं नांदतील. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही फक्त विश्वास ठेवा या नात्यावर आणि त्याला वेळ द्या. अहो, विनंती करायची काय गरज आहे हो? अहो, तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला ते समजून घेताय, हीच खूप मोठी गोष्ट आहे.
अहो एकनाथराव, अहो एका नात्यानं बांधलं गेलोय आपण, त्यामुळे समजून घेणं स्वाभाविकच आहे. आणि तुम्हाला सांगतो, सारंग आणि सावलीच्या नात्यावरचा जो माझा विश्वास आहे ना, तो म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख समजा. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. बर, ठेवू का फोन? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा, छान. नाही, तुमच्या विश्वासाची दादच द्यायला पाहिजे. बाबा, बरं झालं आपण त्यांच्याशी बोललो. म्हणजे या सगळ्याची त्यांना आधी कल्पना होतीच बघा. अरे हा, पर त्यांच्या बोलण्यात ती एक आशा होती, हे महत्वाचं नाही का? पण सावना हे समजा आपल्याला का नाही सांगितलं? अहो, ओळखत नाही का तुम्ही आपल्या पोरीला? इथं बी होती तरी आपल्या फाटक्या संसाराला जागा आहे बघायची. आता तर सासरी गेली ती. आपल्या माहेरच्या माणसांना त्रास होईल म्हणून सगळं सासरचं दुःख पोटात ठेवत असेल पोरगी. आपल्याला काय बी त्रास होऊ नये ना म्हणून काय बी सांगत नसेल बरं ते. बरं, काय म्हणतो, आपल्याला त्यांच्यात काय हाय काय नाही कळलंय, हे तिला कळायला नको. हो. तर तिला त्रास होऊ. तिलोत्तमा, आपल्यातलं हे युद्ध कधीच संपणार नाही. संपेल. मी तर म्हणते लवकरच संपेल, कारण तो दिवस मला जवळ येताना दिसतोय. तुम्हाला माहितीये ना सारंग तिच्या घरी का गेलाय? तिचं सत्य आपल्या सगळ्यांसमोर आणायला. चांगलंच आहे, सारंग तिकडे गेलाय हे चांगलंच आहे. कारण सत्य फक्त एकच गोष्ट आहे की ती मुलगी नितळ पाण्यासारखी शुद्ध आहे. आणि सारंगला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तो तिचा निश्चित स्वीकार करेल. कधीच नाही. उभ्या आयुष्यात नाही, या आयुष्यात तरी सारंग तिचा स्वीकार करणं शक्य नाही. शक्य आहे, माझी पूर्ण खात्री आहे. इनफॅक्ट आता हेच सांगत होतो मी एकनाथरावांना की सारंग तिचा स्वीकार नक्की करेल. मला काय वाटतंय माहितीये, तुम्ही ना स्वप्न बघताय आणि ही अशी खोटी स्वप्न कधीच साकार होत नाहीत. तेव्हा ही अशी खोटी स्वप्न बघणं बंद करा आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.